अडवलं असल्याचं पाहायला मिळतंय। साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, हे सगळे पक्ष फक्त आणि फक्त मराठा समाजाला झुलवायचं काम या ठिकाणी करतात। मात्र फडणवीसांनी तुम्हाला रोखायला फौजफाटा उपस्थित केलाय, ते लावलाय। पक्षाची भूमिका अद्याप जाहीर झाली नाही। त्या दिवशी उद्धव ठाकरे साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे की मराठा समाजाला, मला तरी वाटतं तर उद्धव साहेबांची मागणी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण तुम्हाला अडवलं, ते म्हणताय केंद्राकडे जा। देवेंद्र फडणवीस साहेब, आपण या ठिकाणी पुढाकार घ्या, केंद्रात आणि राज्यात सत्ता तुमची आहे, त्यामुळे मोदी साहेबांना भेटा, लवकरात लवकर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं, यासाठी आपण पुढाकार घ्यावा, ही आमची तुम्हाला विनंती आहे। फडणवीसांनी तुम्हाला रोखायला एवढा मोठा पोलीस फौजफाटा लावलाय, मुद्दाम पाठवण्यात आलेला आहे। ज्या वेळेस मनोज जरांगे पाटलांनी या ठिकाणी आंदोलन केलं, तुम्ही माझं फेसबुक बघा, माझे बाईट बघा, प्रत्येक आंदोलनामध्ये जरांगे पाटलांना आम्ही या ठिकाणी पाठिंबा देत आलोय आणि येणाऱ्या काळात पण जरांगे पाटलाच्या प्रत्येक आंदोलनाला आमचा पाठिंबा राहणार। आपण हा फौजफाटा इथं उपस्थित लावलाय, पोलीस फडणवीसांनी तुम्हाला रोखायला, बघून आता ते रोखतं। आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेतल्याशिवाय जाणार नाही। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय मुंबईमध्ये तुमच्या। अहो, इकडं मराठा युवक आत्महत्या करतोय, मराठा युवकांना नोकऱ्या नाहीये, कायदा सुव्यवस्था काय करायचं, अटक करा आम्हाला, फाशी द्या आम्हाला। काय फडणवीस वापर करतात का तुम्हाला रोखायला? पण म्हणतात की तुम्ही म्हणजे आमचे मराठा नाहीये, मग याला तुम्ही उत्तर कसं देणार? मागच्या वेळी तुम्ही आंदोलन केलं, तुमच्यावर टीका केली। हे बघा, माझ्या आपल्या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून जरांगे पाटलांना पण मी आता सांगितलं काय, जरांगे पाटलाच्या प्रत्येक आंदोलनाला आम्ही पाठिंबा दिलेला आहे। काय प्रत्येक आंदोलनाला या महाराष्ट्रात 58 मोर्चे निघत असताना, शांततेच्या माध्यमातून निघत असताना बऱ्याचशा संघटना समोर सगळे पुढाकार होते, त्यामुळे जरांगे पाटील साहेबांनी माझं नाव घेतलं का केरे पाटलाच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा नाही म्हणून नाव घेतलं का केरे पाटलाच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा नाही, का केरे पाटला ते दाखवून द्या मला। आमच्या जरांगे पाटलाच्या प्रत्येक आंदोलनाला पाठिंबा आहे। विधानसभेत आमदार पाठवा म्हणतायत, आंदोलन केल्याने होणार नाही असं ते म्हणतायत जरांगे पाटील, मग तुम्ही आंदोलन का करताय? जरांगे पाटलांनी 288 जागा लढवण्याची भूमिका घेतली, ते 29 तारखेला या ठिकाणी निर्णय घेणार। किती तारखेला? 29 तारखेला। मला सांगा, हे सगळेचे सगळे राजकीय पक्ष जर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देणार नसेल तर ते जरांगे पाटलांनी भूमिका घेतली। तर रमेश केरे पाटील यांना गिरगावात अडवण्यात आलेला आहे आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी मागणी त्यांनी देवेंद्र फडणवीसांकडे केलेली आहे। रमेश केरे पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि आता आपण पाहतो आहोत की पोलिसांची जी व्हॅन आहे त्या व्हॅनमध्ये त्यांना बसवण्यात येत आहे। त्यांच्याबरोबर जे आंदोलक आहे त्यांनाही ताब्यामध्ये घेण्यात आलेलं आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरावर आंदोलन करण्याचा, ज्यांच्याकडे गृह खातं सुद्धा आहे, आंदोलन करण्याचा पवित्रा या सगळ्या आंदोलकांनी घेतलेला होता। त्यांना आत्ताच्या घडीला ताब्यात घेतलं जात आहे। रमेश केरे पाटील यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आंदोलन करताना गिरगाव चौपाटीमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। सगळ्या राजकीय पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असं या आंदोलकांचं म्हणणं आहे। याच आंदोलनाच्या अंतर्गत त्यांनी उद्धव ठाकरे माजी मुख्यमंत्री यांच्या घराच्या बाहेर आंदोलन केलेलं होतं। त्यानंतर त्यांनी अजित पवार उपमुख्यमंत्री यांच्या बंगल्याच्या बाहेर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता। त्याही वेळेला या सगळ्यांना गिरगाव चौपाटीमध्ये ताब्यात घेऊन आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं होतं। आज यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराच्या बाहेर आंदोलन करण्याचा पवित्रा घेतलेला होता आणि आताच्या घडीला आपण पाहतो आहोत की या सगळ्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। आंदोलकांना पोलिसांनी व्हॅनमध्ये बसवलेलं आहे। साधारणतः 50-60 आंदोलक जे होते ते वेगवेगळ्या गाड्यांमधून, साधारणतः 10 ते 15 गाड्या आहेत त्यांच्यामधून बसून त्यांनी हे आंदोलन केलेलं होतं। घोषणा देत ते गिरगाव चौपाटीपर्यंत आलेले होते आणि आताच्या घडीला आपण पाहतो पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। इथून त्यांना कुठल्या पोलीस स्टेशनला नेतात ते थोड्या वेळात बघावं लागेल। तुर्तास आपण पाहतोय की त्यांना पोलिसांनी गाडीमध्ये टाकून, व्हॅनमध्ये टाकून नेले आहे आणि साधारण इथे यू टर्न घेत आहेत गिरगाव चौपाटीच्या इथे। त्यामुळे यांची रवानगी कदाचित आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये होते का हे बघावं लागेल। तुर्तास आपण पाहतो आहोत की आंदोलकांना पोलिसांनी व्हॅनमध्ये बसवलेलं आहे आणि आंदोलकांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनच्या दिशेनं निघालेले आहेत। त्यांना कोणत्या
आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये नेणार असल्याची माहिती मिळते आहे. आपण पाहतो आहोत या ठिकाणी पोलीसच्या व्हॅननी गिरगाव चौपाटीच्या इथं युटर्न घेतलेला आहे आणि आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये या सगळ्या आंदोलकांना नेण्यात येत आहे. एकूणच गिरगाव चौपाटीवरच पोलिसांनी आंदोलन करताना ताब्यात घेऊन त्यांचं आंदोलन या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे आंदोलक शिल्लक राहिले त्यांना सुद्धा पोलीस ताब्यात घेऊन पुढच्या व्हॅनमध्ये टाकत असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे. एकूण जे आंदोलन आज मराठा ठोक मोर्चाच्या वतीनं करण्यात आलेलं होतं त्या आंदोलनाला गिरगाव चौपाटी इथं अडवण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे. आंदोलन करताना ताब्यात घेऊन पोलिसांच्या गाडीमध्ये टाकलं जात आहे आणि यांना आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जात असल्याची माहिती मिळते आहे. बरं प्रणाली, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद. तर आपण पाहतोय रमेश केरे पाटील यांचं आंदोलन थांबवण्यात आलेलं आहे, त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि सध्या त्यांना गिरगावात अडवण्यात आलं असल्याचं पाहायला मिळतंय आणि सगळ्या आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे.